जिल्हाधिकारी कार्यालय येथील स्वच्छतागृह मागील काही महिन्यांपासून बंद स्थितीत आहे। या कार्यालयात येणाऱ्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी त्यांना मिळणारी मूलभूत सुविधा योग्य प्रकारे मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे। दुसऱ्या सांगे ज्ञान स्वतः कोरडं पाषाण अशी परिस्थिती आहे आपल्या शासनाची। आपण सध्या उपस्थित आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये। माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल की स्वच्छतागृह आहे, एका बाजूला महिलेचं आणि पुरुषाचं। खूप वाजत गाजत याचं उद्घाटन करण्यात आलं 1-2-3 महिन्यापूर्वी आणि सध्या हे जे स्वच्छतागृह आहे हे बंद आहे। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जे आहेत हे पूर्ण जिल्ह्याचे कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय जवळजवळ 27 लाख नागरिक या जिल्ह्यामध्ये राहतात व हजारोच्या संख्येने लोक या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येतात। माझ्या बाजूला तहसील कार्यालय आहे, रजिस्ट्री कार्यालय आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, सेतू आहे। हे वेगवेगळे कार्यालय इथं आहे आणि वेगवेगळे कार्य कामासाठी लोक नागरिक इथं येत असतात। त्याच्यामध्ये महिला असतात, पुरुष असतात, इथं येतात। पण इथं आल्यानंतर तेव्हा जेव्हा स्वच्छतेची गरज भासते तेव्हा ते बघतात की स्वच्छतागृह इथं दोन्ही स्वच्छतागृह बंद आहे। तुम्ही माझ्या व्हिज्युअलमध्ये बघणार आहात का पुरुष एका कोपऱ्यात जाऊन, म्हणजे जे पार्किंग आहे पार्किंगच्या कोपऱ्यात जाऊन किंवा या स्वच्छतागृहाच्या पाठीमागे जाऊन स्वच्छतेचा वापर करून घेतात। पण महिलाचा प्रश्न येतो, शासन SBMच्या नावावर, स्वच्छ भारत मिशनच्या नावावर करोडो रुपये खर्च करते, पण स्वच्छता जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच नाही। आपण माझ्या व्हिज्युअलमध्ये बघणार तर कशा प्रकारे नागरिक जाऊन आपल्या स्वच्छतागृहाचा वापर करून घेतात आहेत। यामध्ये आपण माझ्या पाठीमागे बघत असाल का हे दोघंही कार्यालय आहे, दोघंही स्वच्छतागृह आहेत। महिला आणि इकडे पुरुषांचे स्वच्छतागृह आहेत आणि जनता आपण बघत असाल का जनता किती याच्या लोक जातात येतात, महिला पुरुष असतील, पण याच्याकडे कोणीही लक्ष देणार नाही। एकीकडे असं सगळं चालू असताना दुसरीकडे आपल्या शहरामध्ये 12 स्वच्छतागृह बांधण्यात आले, करोडो रुपये खर्च करण्यात आले स्वच्छता भारत मिशनमध्ये SBM मध्ये, पण तिथं फक्त पाणी नाही म्हणून ते स्वच्छतागृह बंद आहे। असा हा आपला कारोबार आहे। आपला कारोबार असा आहे, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं। आपण पाहत राहा।